ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडला 3,55,540 रुपये किमतीचा गुटखा। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक सोमवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक SS चंदन हे ड्युटीवर असताना ते राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते। सोमवारी पहाटे 4:15 शिवाजी विद्यापीठ ते KSBP चौक रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना एक बुलोरो पिकअप चारचाकी गाडी नंबर MS071940 भरधाव वेगाने जात असल्याने त्यावरील चालकास थांबवण्याचा इशारा केला असता ती थांबली नसल्याने सायबर चौक येथे नाकाबंदी करीत असलेले पोलीस अंमलदार यांना कळवून संशयित बुलोरो पिकअप गाडी ही सायबर चौकच्या दिशेने येत आहे तरी ती थांबवण्यास सांगितले। पोलीस अंमलदार यांनी संशयित बुलोरो चारचाकी गाडी सायबर चौक येथे थांबवून पोलीस उपनिरीक्षक SS चंदन यांनी ही बुलोरो पिकअप चारचाकी चालकास जाब विचारला व पत्ता विचारला। त्याने त्याचे नाव तौसिफ कुतुबुद्दीन शितोकार वय 22 राहणार घर नंबर 768 भुई गल्ली रविवार पेठ लक्ष्मीपुरी कोल्हापूर असं सांगितलं। तसेच चालका शेजारी एक इसम बसलेला आढळून आला। त्याला त्याचे नाव विचारले। त्याने त्याचे नाव जावेद मलिक बागवान वय 36 राहणार नजीर बागवान याच्या घरी राजगड पार्क लाईन बाजार कोल्हापूर असं सांगितलं। त्यानंतर त्या चालकास गाडी न थांबवण्याचे कारण विचारले असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। त्यावेळी त्याचा संशय आल्याने त्या बुलोरो पिकअप गाडीची तपासणी केली असता पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोती दिसून आली। त्यावेळी त्या पोत्यामध्ये काय आहे अशी विचारणा ड्रायव्हरला केली असता चालकाने त्या पोत्यामध्ये गुटखा असल्याचे सांगितले। हा गुटखा कोणाचा आहे व ते कोठे घेऊन जाणार आहेस अशी विचारणा पोलिसांनी केली असता गुटखा हा त्यांच्या शेजारी बसलेल्या इसम जावेद मलिक बागवान यांचा असल्याचे सांगितलं। त्यानंतर नाकाबंदी करता असलेले सर्व पोलिसांनी ही बुलोरो पिकअप चारचाकी गाडी पोलीस ठाण्यात आणली। त्यानंतर पांढऱ्या रंगाची पोती बुलोरो पिकअप गाडीमधून खाली उतरून ती उघडून पाहिली असता त्यामध्ये गुटखा रक्कम 3,55,540 रुपये व गुन्ह्यात वापरलेली बुलोरो पिकअप गाडी असा एकूण 10,05,540 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून या इसमाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे। महानकर न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर।